हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर बघा, आज चाललेले मेथीचं भाजी उपटायचं काम चाललेलं आहे. काल जसं मी फेसबुकला पोस्ट केलेलं होतं की मेथीची भाजी कशी आली आहे आणि मार्केट आहे का मेथीच्या भाजीला ते कमेंटमध्ये सांगा. तर तशीच आज मग म्हणजे भाजी जी काढायची आहे तर ती भाजी काढण्यासाठी उकती दिलेली काढायला आणि ती मार्केटला घेऊन जाणार आहेत, म्हणजे काढून घेऊन जाणार आहेत आणि मग हे जाणार आहेत विकायला. तर किती बाजार आहे ते काय सांगता यायचं नाही, पण आता भाजी उपटायला आलेले आहेत तर तुम्हाला मी आता रानामध्ये नेणार आहे. आणि हो, काल मी फेसबुकला जी पोस्ट केली होती मेथीच्या भाजीची की भाजी कशी आली म्हणून, तर काही जणांनी कमेंट केले होते की ती तुझीच भाजी आहे का दुसऱ्याच्या शेतात जाऊन तू फक्त भाजीचा फोटो काढून टाकलेला आहे. तर आता ज्याला माहित नाही ते आपण काय त्यांना म्हणजे काय बोलू शकत नाही, कारण ज्याला माहित नाही ते कमेंट करतात, पण ज्याला माहिती आहे आमची शेती आहे ती तर त्यांना माहिती आहे आमचीच भाजी आहे म्हणून. आणि आज मी तुम्हाला दाखवणार पण आहे की आमच्या रानात भाजी उपटायचं काम चालू आहे म्हणून. मला इथून पण दाखवते घरापासूनच, तर ते भाजी उपटायचं काम चालू आहे, दिसतंय इथूनच. तुम्हाला दाखवते मी भाजी उपटायचं काम चाललेलं आहे ते. तर आता कुठे नेतात ते काय सांगता येत नाही, पण चाललेलं आहे भाजीचं काम इकडे. तर बाजार कसा आहे कसं नाही आणि कसा सापडतोय काय माहिती, तर तरी पण आपण बघू, दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये. इकडे बघा, भाजी उपटायची पण होत आलेली सगळी, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. ते आहेत इथं तिथंच, तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. इथं टेम्पो आलेला आहे भाजीसाठी. तर बघा, आमचीच मेथीची भाजी आहे, नाहीतर काहींना माहित नाही तर ते प्रश्न विचारतात. बघा इथे कॅरेट टाकलेले आहेत, ही भाजी बघा किती छान आलेली आहे. आणि इकडे ह्या टेम्पोत न्यायचं दिसतंय, ते पण आहेत बघा तिकडे. कडेकडेने मी म्हटली होती तसं बघा, इकडच्या साईडला भाजी जळालेली इकडं, या 2-3 वाफ्यांमध्ये, 2-3-4. आणि तिकडची जी आहे ती चांगली आहे. सशाने खाल्ली होती पण नंतर ना बंद झालं ससा खायचं भाजी. बघा, या सगळ्यांनी भाजी न्यायला. इकडे बघा, सगळी भाजी उपटायला लावलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला, किती मार्केट घावन? 20. किती भाजी निघन सगळी? आता अंदाज धरला 2,500. 2.5. ही बघा कशी भाजी आलेली, मस्त हिरवी हिरवी गार. आणि आता आज सगळी उपटायची होणार आहे भाजी, काहीच राहणार नाही आता शेतात. बघा, सगळी न्यायची आता ही आज. तर आता मी चाललेली घरी, ह्यांना भाजी उपटायला दिले, त्याच्यामध्ये भाजी काढतात येतं ते पण गेले आता पुढं. मी चाललेली माग, मी आले होते इथे. आता आमची भाजी जायची आहे त्याच्यामुळे रील बनवून घ्या म्हटलं, तर 2-3 रील बनवले तर इथं. काहींना माहिती नाही आमची शेती म्हणून, तर काही जण काय काय असतात कमेंट करत असतात, तुझी शेती का फक्त पोस्ट टाकत असते. तर दुसऱ्याच्या रानात जाऊन मी का पोस्ट टाकेल बिनकामाची. इथं बघा कॅरेट आहेत, अजून एवढी राहिली. आणि तिकडे तर सगळी कॅरेट भरलेत बघा, दिसत असतील किती. आणि हो, तर आज सगळी भाजी जाईल. कोथिंबीर आहे त्याच्या शेजारी, कोथिंबीर छोटी अजून, जास्त काय मोठी नाही. तर कोथिंबीर कधी होती काय माहिती आता. हो, मोठी चालली तिकडनं. तर चला, आता मी चाललेले घरी. भाजीला काय मार्केट आहे आणि कशी जाईल
नक्की कमेंटमध्ये सांगा. मी लवकरच हा ब्लॉग पोस्ट करेन. सो कोणाला माहिती असेल तर लगेच सांगा. कारण आता 20 रुपये आहे वाटतं मार्केट. बघू आता ही गाडी तिकडे न्यायची भाजी भरायला. परत मी आले तिथून रानातून आता घरी. घरापाशी जे माळवं लावलं ते बघा सगळं खायला आलेले मस्त असं. घरी तर माळवं इथं सगळी तरकारी खायला. चला आता चाललेली घरी. शंभू तर बघा आता मेथीची भाजी सगळी नाही नेलेली, म्हणजे बारीक बारीक छोटी छोटी जी कडेने राहिलेली आहे तर ती तशीच राहिली. कारण खूप उशीर झालता मार्केटला जायला आणि त्याच्यामुळे मग मोठी मोठी सगळी उपटून नेलेली भाजी. तर आता कसं मार्केट म्हणजे नाही का बाजार कसा घावतोय कसा नाही काय सांगता येत नाही मला तर यातून. पण ते गेले तर आता भाजी घेऊन. कारण की जे भाजी काढायला आलेले होते तर त्यांना फक्त भाजी काढायला दिलेली होती आणि तेच घेऊन जाणार होते मार्केटला आणि विकायची होती ती आपल्या आपणच. तर आता हे गेले ते मार्केटला. कशी जाते काय सांगता येत नाही, पण कशी जाते कशी नाही मी एखाद्या छोट्या रीलमध्ये नक्की बनवून टाकेल. कारण की जर झालंच म्हणजे हा व्हिडिओ जर एडिटिंग लगेच नाही केला तर मी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगेल लास्टला कशी गेली भाजी ती. किंवा मग जर नाही झालं हा जर व्हिडिओ आधी पोस्ट केला तर मग मी छोटा रील बनवून तुम्हाला सांगेलच तसं. सो व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. कारण की व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितले तर खरंच छान वाटतं आणि व्हिडिओ असेच पूर्ण बघायचा म्हणजे मला पण रोज व्हिडिओ काढायला छान वाटेल. सो कशी जाते कशी नाही भाजी ते नक्कीच तुम्हाला कळवेल मी. तर बघा सगळी मिळून भाजी 2100 गड्डे उपटली आणि मागे अजून घावल 300 भाजी घावल अजून, म्हणजे 300 गड्डे घावतील. तर आता ते उद्याच्याला उपटायच्या तिथं. आज काय ती कडे कोपरेने जे छोटे छोटे राहिली होती तर ती काय त्यांनी उपटली नाही, मोठी मोठी उपटली आणि उशीर पण झालता आता मार्केटला न्यायला. मग आता किती वाजले तिथं 7 वाजले तिथं आणि आता आम्ही त्यांना कॉल केला तर सरसकट म्हटले की 17 रुपयाने गड्डी गेली. तर 2100 भाजी गड्डी होती आणि 17 रुपयाने गेली. तर परवडलंय चांगलं. मला वाटलं होतं 20 रुपयाचा तरी बाजार घावेल पण नाही घावला. कारण की कमी आले म्हणजे मार्केट आता कमी आले जरा भाजीला. सो एक गड्डी 17 रुपयाला गेली. तुम्हाला तर माहितीच आहे गड्डी केवढी असते आपली हातात मोठ बसेल एवढी असते. तर 7 रुपयाने गेले तर चांगली परवडली. आणि अजून मागे पण राहिलेली बरीच म्हणजे 300 गड्डी घावन. आता ती उद्याच्याला उपटायची. ते हडपसरच्या बाजारात उपटतात का कुठे उपटतात नाही सांगायचं, पण उद्याच्याला मंगळवार आहे ना. सो मंगळवारचा आमच्या इथल्या कुंजरवाडीचा बाजार असतो. तर इथे नेतात का कुठे नेतात ते पण नाही सांगतायचं, म्हणजे मला अजून मी काय विचारलेलं नाहीये. पण बघू उद्यात पण कशी जाते कशी नाही भाजी. तर आज 7 रुपयाने गेलेली. म्हटलं आता नव्हती मी या व्हिडिओमध्ये टाकणार, पण म्हटलं आता नंतरचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये जरी मी सांगितलं असतं तरी हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर कोण बघतंय परत नंतर नाही बघतं शॉर्ट व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला पण समजायचं नाही. मग म्हटलं ह्याच व्हिडिओमध्ये सांगून टाकावं म्हणून मी आता कॉल केला की कसं गेली ते विचारलं आधी आणि मग आता म्हटलं सांगून टाकावं. तर 17 रुपयाने गेलेली आणि चांगला बाजार घावलेला आहे म्हणजे. सो चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असंच सपोर्ट राहू द्या, असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम राहू द्या, म्हणजे मग माझं रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येते. सो सगळ्यांना बाय बाय. भेटू अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.